सोमवारी ऑनलाईन मीटिंग होती. ती मीटिंग याच्यासाठी होती की आपल्या संघटनेमध्ये प्रत्येक शाखेची 1 वर्षाची शाखा कार्यकारिणी आपण जानेवारी ते डिसेंबरमध्ये करतो, परंतु अजून बऱ्याच शाखा आलेल्या आहेत. साधारण 151 160 पर्यंत आलेले आहेत, अजून बरेच राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आज एक ऑनलाईन मीटिंग घेतली राज्यभरात आणि त्याच्यासाठी सगळी मंडळी, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव जॉईन झाली होती. कार्यकारी समितीचे सगळे लोक याच्याबरोबर होते. तुमच्या शाखेच्या काय अपेक्षा आहेत, जिल्ह्याच्या काय अपेक्षा आहेत, तेव्हा बनसोड सरांनी आणि आणखी काही मंडळी सांगितलं. बरोबर पोलीस होते, त्यांनी सांगितलं की शाखेला कार्यकर्ता प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. जुन्या शाखा असतील, नव्या असतील, संपर्क शाखा असतील, त्यांना सगळ्यांना कार्यकर्ता प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजचं कार्यकर्ता प्रशिक्षण बनसोडे सरांनी त्या बैठकीत सांगितलं. आणि मी इकडे मला नेमणूक असल्यामुळे मराठवाड्यातले जवळपास सगळे जिल्हे, खानदेशातले 4-5 जिल्हे, असं सगळं कामकाज मी पाहतो राज्य प्रधान सचिव म्हणून. आणि म्हणून आजचं हे कार्यकर्ता प्रशिक्षण आम्ही पहिल्यांदा या महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यांचे सगळे मॅनेजमेंट, राष्ट्रसेवाचे तुमचे सगळे शिक्षक आणि तुमच्या इथल्या शाखेचे सर्व पदाधिकारी यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांना त्यांचे आभार आहे मानतो. ती संधी त्यांनी दिली. अपेक्षा अशी होती बनसोडे सरांना आणि मला आहे की ते म्हणाले 50-1 तरी लोक येतील, हरकत नाही. 30च्या पर्यंत आपण आकडा गेलेला आहे. मुळात हे काम संघर्षाचं आहे, संवेदनशील आहे, जोखमीचं आहे. मागा मॅडमने सांगितलं सगळं आणि आम्ही सगळे ते बघतो आहोत. आपले नेतृत्व डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा एक फोन 20 ऑगस्ट 2013 पुण्यामध्ये झाला, हे याचंच लक्षण आहे. आणि म्हणून हा धोका आहेच, परंतु शाही सरांना मी सगळ्यांच्या वतीने सांगतो की घाबरायचं नाही. तो जन्माला आला तर मार्ग नाही, परंतु किती काळ जगला याच्यापेक्षा कसा जगलेला नव्हतं आणि आपण त्यातले आहोत. आणि म्हणून ते धमक्या बिमक्या येतात, सगळ्यांनाच येतात. त्या बऱ्यापैकी संघर्षाचं काम करतात. आणि मग आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना 20 बाबा बुवा पकडून ते जेलमध्ये, आता बाहेर आल्यानंतर ते आमचे घर शोधणार, त्यांची चेडीच सांगतात आम्ही तुमचा भेद पाहणार. बरोबर पा, काय हरकत नाही, आपण घाबरायचं नाही, पण सावध राहायचं. आपण हे सावध राहिलो, डॉक्टरांचा खून झाला की आपले पैसा आणि हे त्या मारेकऱ्यांचं त्यांच्यात स्नेह असेल, त्यांचं ते अपयशच आहे, त्यांच्या जीवनातून ते संपतील कदाचित. उलट विवेकाची चळवळ आपण चालवतो. म्हणून आपण त्यांना म्हणतो की जर ते खरोखर त्यांनी मान्य केलं, त्यांना सुद्धा आम्ही चळवळी घेऊ, त्यांना हे काम करायला सांगू. हीच खरी शिक्षा असेल. म्हणजे ही विवेकाची चळवळ आहे. म्हणजे दाभोळकरांचे कार्यकर्ते सुद्धा जर खरं शासन ते त्यांना की त्यांनी ह्या काम जगापुढे न्यावं, अरे आम्ही चूक झाली पण आम्ही हे काम करणार, अशा प्रकारची भावना आपण नक्की करायची. लक्षात घ्या. मुद्दा असा आहे हे प्रशिक्षण आपण ठेवलं. या प्रशिक्षणात काय काय घ्यायचं आपल्याला. पहिल्यांदा आपल्याला मित्रा 10वीचा विशेष माझ्यासाठी एवढ्या कमी वयात तो आला, फार मोठं काम केलं. बरोबर. आणि इथं जमलेल्या पैकी मी आकडे पोहोचले तर 10 लोक माझ्यासाठी ओळखले, बाकीचे 40-50च्या दरम्यान. आणि 3-4 लोक असे आहेत ते, आणि सगळ्यात शेवट सगळ्यात पहिला नंबर द्यायचा आहे, इथं कमी वयाचा आहे. तर ही संख्या दिवसेंदिवस वाढेल याची खात्री आहे. कारण तलाठीचे नेतृत्व तुम्हाला स्थानिक पातळीवर आहे. तुम्ही सगळे मंडळी डॉक्टर आहेत, पोलीस पाटील साहेब आहेत आणि सगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी मंडळी आहेत. आमचे शाही सर खरं आजारी होतात सकाळी, माझा डेटा फार कठीण असतो. मी प्राचार्य राहिल्यामुळं आणि थोड्या मोठ्या संस्थेत होतो, 65 लोक होते माझ्याकडे. आणि सकाळच्या अगोदर संध्याकाळी शेवटी माझं कौतुक म्हणून सांगेल, कार्यकर्त्याचं लक्ष. प्राचार्य नोकऱ्या करतात, सगळे करतात, तुम्हाला माहिती, मी सांगितली गरज नाही. सगळे प्रामाणिकच असतील असेल आणि सगळे प्रामाणिक नाहीत असेल. मी जबाबदारी बोलतो, राज्यप्रधान सचिव असल्यामुळे प्रत्येक वाक्याला पुरावा देईल. आणि म्हणून पाठपुरावा मी त्यांना झोपू देत नाही आणि यांना अजिबात झोपू देत नाही. 4 दिवसापासून
त्यांना विचार सगळे मेसेज, सर हे टाका, हे असं करायचं, सर पूर्व तयारी काय, माझं कौतुक नाही. कार्यकर्त्याचं हे अशा पद्धतीने पाहिजे. मान्य आहे ना, गोष्टी चुकतात, परंतु त्यात सुधारणा करायची, त्यात आणखी चांगलं करायचं, तो प्रयत्न. वयाचा प्रश्नच नाहीये, लक्षात घ्या. आपल्याकडे वयस्कर माणूस आहे, त्यांना खुर्ची सोडून म्हणतात त्यांना थांबावं, तुम्हाला माहीत ताकद माहीत नाही, हे लक्ष. पण आपण काळजी घ्यायला पाहिजे, हे बरोबर आहे. उद्या पाय पडला घरात बसतो तर काम थांबेल, मला काम थांबवायचं नाही. माणूस लागला पाहिजे. सैनिक, आपण सैनिक आहोत, सीमेवर लढणारे जे आहेत ना तेच आपले भाऊ आहेत. तेवढ्याच काळजीनं, तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच हिमतीनं आपल्याला काम करायचं. हे सोपं काम नाही आहे, पण अवघडही नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण हे करूया. सुरुवातीला मी फक्त संघटनेची थोडी तत्व वैचारिक मांडणी करणार. तर अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय, मी आपल्याला विनंती केली होती, प्रत्येकाने कागद पेन आणा, त्याच्यात सूचना लिहिली होती. माझ्या 2-3 सूचना जर तुम्ही वाचल्या असतील, व्हॉट्सअपला टाकलेल्या आहेत, त्याच्या डिटेल होतं सगळं. तुम्ही येतात पाण्याची बाटली आणावी, पेन आणावा, हे सगळं सांगितलं होतं. तरी त्यांनी कागद पुरवलेले आहेत आपल्याला. तुम्ही पॉईंट्स नोट केलं, त्याच्यानंतर तुम्ही चर्चा केली तरी चालेल. तुमच्याकडे आता व्हिडिओ वाचणारच आहे, त्याचा आवश्यक काढून टाका. पण जे महत्त्वाचं आहे शाखा चालवण्यासाठी, तुम्हाला घडवण्यासाठी, संघटना म्हणजे काय असते, कार्यकर्ता कसा मिळवायचा असतो, कसा टिकवायचा असतो, शाखा म्हणून काय काय करायचं असतं, काय करायचं नसतं, हे सगळं आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे आणि माहिती पाहिजे. एवढ्या 4 तासात ती होणार नाही, पण ते आता सुरुवात आहे आणि ती सातत्याने होत राहते, करीत राहायचं. मुळात आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन हे काम का करायचंय, कसं करायचंय, कोणासाठी करायचंय, कधी करायचंय हे माहीत पाहिजे, हे समजलं पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन का करायचं, कसं करायचं, कधी करायचं, म्हणजे कोणासाठी करायचं, ते कधी करायचं, लक्षात घ्या. मग अंधश्रद्धा निर्मूलन हे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवीन करते का काही? अजिबात नाही. हा, हे करते की पूर्वी संतांनी काम केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचं, त्याच्यानंतर समाज सुधारकांनी केलेलं आहे, त्यांच्याकडे असलेली साधनं मर्यादित होती. म्हणजे संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील, समाज सुधारकापैकी महात्मा फुलेंपासून तर अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काल आपण अभिवादन केलेलं आहे. संत गाडगे बाबा त्यांच्यानंतर जे 15 दिवसाचाच फरक आहे त्यांच्या मृत्यूमध्ये, त्यांनी सगळ्यांनी काम केलेलं आहे. पण हे काम आणि आपलं काम यात थोडासा फरक असा आहे की त्यांनी प्रभावित केलं, पण ते वैयक्तिक पातळीवर मोठ्या प्रमाणात ते भाषणं करायचे आहेत पुढच्या काळामध्ये. परंतु आता आपण महाराष्ट्र आणि संघटितपणे काम करतो आणि संघटितपणे काम केल्याचा प्रभाव मोठा आहे. 2 कायदे आपण सातत्याच्या पाठपुरावा करून शासनाकडून मंजूर करून घेतले. आज मला माहिती 1,500पेक्षा जास्त केसेस जातीप्रमाणविरोधी कायद्याअंतर्गत दाखल आहेत आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा जो 3 जुलै 2017 लागू झाला महाराष्ट्रामध्ये, त्याच्यातही आसपास जवळ 150 गुन्हे दाखल आणि 17 जातपंचायती सध्या त्यांनी आपल्याशी संवाद केला आणि त्यांनी माघार घेतली, बरखास्त केलं. अशा प्रकारचं हे काम आपण सुरू केलेले. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम का करायचं? मग अंधश्रद्धाच निर्माण कसं झालं, कशा कशा प्रकारच्या आहेत? तर 2 प्रकारे आपण त्यांचं बघूया. पहिलं वैयक्तिक पातळीवर, व्यक्तिगत पातळीवर. आणि समाज व्यवस्था किंवा समाज व्यवस्था. आपल्याला अंधश्रद्धा व्यक्ती पाळते, समाज पाळते, हे तर मान्य, हे बरोबर आहे. जे व्यक्तिगत अंधश्रद्धा असतात, सामाजिक पातळीवर अंधश्रद्धा पाळल्या जातात. एक उदाहरण, कालचा एक पेपर, आजच्या कालच्या पेपरला त्या निकाल द्यायला 2-3 दिवसापासून त्यांच्या चंद्रचेहऱ्याला बाळूमामाची मेंढर आलेली आणि ते कुटुंबाने बाळूमामाच्या मेंढराचा पूजा
करायला गेले आरती करायला आणि घराला आग लागली, 2 लाखाचं नुकसान झालं. पेपरची बातमी. आणखी त्याच्या अगोदरच्या दिवसाला एक बातमी की नांदेडकरच कुठंतरी एकानं नवस फेडायला गेलं आणि नवस फेडल्यावर जे जेवण दिलं त्याच्यातून 200 लोकांना विश्वास व्हायला. बरोबर. आपलं लक्ष कुठं पाहिजे माहिती का? अंधश्रद्धायुक्त घटना पुढे आपल्या परिसरात घडल्या, महाराष्ट्रात कुठे घडल्या, त्या का घडल्या त्याच्यावर विचार झाला पाहिजे, शाखेत विचार झाला पाहिजे. आपल्या परिसरात शाखाच कशी चालवायची त्याच्यामध्ये मी बोलतो. मूळ मुद्दा असा आहे की व्यक्तिगत पातळीवर आपण अंधश्रद्धा पाळतो, समाज पाळतो, माणसं पाळतो. कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहे बरं, कोण सांगू शकेल? व्यक्तिगत पातळीवर आपण का अंधश्रद्धा पाळतो, का पाळतो, काय कारण काय? अंधश्रद्धायुक्त माणसं दिसतात आपल्याला आसपास. कारण काय? आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं हा विचार मनामध्ये ठेवून माणूस अंधश्रद्धा पाळतो. अंधश्रद्धा, नरबळी, आगोरी, दुष्कर्म वगैरे असं काही घडू नये का घडावं? आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडावं यासाठी माणूस अंधश्रद्धा पाळतो. उदाहरणार्थ नरबळी असं, दुष्कर्मी काम वगैरे असं, म्हणजे प्राप्ती व्हावी, काहीतरी प्राप्ती व्हावी. बरोबर आहे. म्हणजे कमी मेहनतीने किंवा मेहनत न करताच आपल्याला मिळावं, म्हणजे अतृप्त इच्छा पूर्ण व्हाव्या पाहिजे. बरोबर आहे. महत्वाचं सांगितलं. अतृप्त कारणांची पूर्ती म्हणजे माझी क्षमता नसताना, माझी गुणवत्ता नसताना मला सगळं आपोआप कसं मिळेल? काहीतरी देवी तोडगे केले, होम हवन केलं, नमाज केला, चर्चेमध्ये जर प्रार्थना केली तर मला ते मिळेल. किंवा एखादा बंधुभाव असेल पण त्या धर्माचा, एक लक्षात घ्या, अंधश्रद्धा हा श्रद्धेच्या क्षेत्रातला काळा बाजार आहे, त्याला जात धरण्याची बाब नसते. लक्षात घ्या. आपल्याला टीका होते की तुम्ही अमुक धर्माचा विरोधात करतात, अजिबात नाही. ते त्यांचा समज एक चुकीची माहिती त्यांनी किंवा त्यांचा काही हेतू असेल आपल्याला लोक पाहिजे असं असू शकतो. मुद्दा असा आहे की अतृप्त कारणांची इच्छा करण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे करण्यासाठी माणसं अंधश्रद्धेकडे जातात. बरोबर आहे? अतिशय बरोबर. अजून काही प्रकारच्या अंधश्रद्धांसाठी कोणतंच लॉजिक नसतं. उदाहरणार्थ मांजर आडवे जाणे ही अंधश्रद्धा व्यक्ती कशी पाळते की परंपरेने चालू आहे, काही लोक करत होते म्हणून आपणही करायचं, 20 पावलं मागं सरकायचं. परंतु त्याच्यात कोणतंही लॉजिक असतं ते त्यालाही माहीत नसतं, फक्त दुसरे कोणीतरी करताय म्हणून तो त्याचं पालन करतो. बरोबर आहे. दुसरं कारण म्हणजे कोणीतरी करतंय, मी करतो, मी जाणून नाही घेते का करायचं, त्याच्या कारणाच्या पाठीमागे गेलो नाही. बरोबर आहे. अगदी बरोबर त्यांनी सांगितलं. काय अज्ञानापुढे म्हणजे पूर्वी मला वाटतं 75 सालाच्या अगोदर देवीचा रोग होता. बरोबर. देवीचा रोग यायचा आणि ताप घ्यायचा, खूप पुरळ उठायची आणि ती पुरळ 2-3 दिवस राहायची, नंतर ते कपली जायची आणि डाग पडायचे. म्हणजे चांगला सुंदर चेहरा ठिपक्यांचा व्हायचा. नंतर त्याच्यावर लस शोधली 1.5 वर्षानंतर. त्याच्या पूर्वी देवीचा प्रकोप होता. त्याचं कारण काय सांगायचे? अज्ञानापुढे हा देवीचा प्रकोप. तर त्याच्या पुढे देवीचा प्रसार करण्यासाठी बकऱ्या मारण्यापासून, रोटांना घालण्यापासून, विशेषतः महिलांचं त्याच्यामध्ये जास्त प्रमाण असायचं. हे अज्ञान. पण आता मग ते भिंतीवर सुद्धा लिहिलं असेल बघा, देवीचा रोगी कळवा 1000 मिळवा. आता तुम्ही भिंती लिहू शकता, देवीचा रोगी कळवा 1 कोटी मिळवा, तरी मिळणार नाही. 10 कोटी सुद्धा मिळणार. पण देवीचा जंतू अजूनही आपण प्रयोगशाळेत जिवंत ठेवलेला आहे. कारण कोरोना सारखा कधी म्हणून तो जंतू आपल्याला प्रयोगशाळेत आजही. लक्षात घ्या. व्यक्तिगत पातळीवर अज्ञानातून मांजर पाळ, आता अनेक लोक म्हणतात आम्ही नाही पाळत, त्यानुसार चांगली गोष्ट आहे. मांजर आढळून जाणे किंवा आणखी बऱ्याच छोट्या कुत्रे रात्री भुंकणे, गावाला काहीतरी डोक्यावर बसणे किंवा घरापुढे येऊन चुलीचा तवा असणे, काय काय असं त्याला
कुणीतरी सांगितले म्हणून तसे तशा पाळले गेले. हे अज्ञानातून. पण जर शिक्षण आलं, ज्ञान मिळालं तर जाण्याची शक्यता आहे. माकडे कळालं की देवी हा जंतूंचा रोग आहे, तो नष्ट होतो, विज्ञानाने सिद्ध केलं. पण दूर झालं शिक्षणातून, ते अज्ञान दूर झालं. बरोबर. अजून काय व्यक्तिगत पातळीवर ते एक प्रकारचं असं समाज व्यवस्थेमध्ये एक भीती दाखवली जाते. आमच्या गुरुजीचा मुलगा खाली असा बसलेला असताना याच्यावर पलंगावरून उठला आणि याला डोकं लागलं त्याचं पोटमाळीला. हां, पोटमाळीला. तर 2-4 दिवसापूर्वी त्याला काही नाही, पण नंतर कालांतरानं जे त्याचं रक्ताचा जो गाठ आहे ना, ते अशी एका बाजूला सरकली. तर एक साईड त्याची पॅरालाइज झाली. तर त्यांचे भाऊ त्यांना काय म्हणतात, मी तुम्हाला मागच्या 2 वर्षापासून सांगतो, हे तिची नारायण नागबळी करा, तुम्ही ती केली नाही म्हणून हे असं झालं. तर आता त्या गुरुजींनी सांगितलं की मी असा सांभाळीन, पण मी नारायण नागबळी नाही करणार. त्या डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरने सांगितलं, एक्सरेवर केला, MRI केलं, तर रक्ताची गाठ आलेली आहे. त्या गाठीमुळं डावा मेंदूला या ठिकाणी सूज असल्यामुळं उजव्या हातपाय त्याचा हे झाला आहे. मग त्याला त्याची ट्रीटमेंट वगैरे केली, तो नॉर्मल झाला, एकदम क्लिअर आहे. आता 12वी पण झालं आहे त्याचं, आणि आता ते पुढचं शिक्षणही चालू आहे नॉर्मल रेंजमध्ये. म्हणजे हेही कारण असतं की समाजाचा दबाव असतो की तुम्ही हे करा, मी तुम्हाला का माझं सांगत होतो. अज्ञानाचं कारण आहे. पण आपण शोधत नाही. विज्ञानाचे त्याच्यासाठी असलेले उपचाराचा शोध घेतला त्यांनी, ते केलं, क्लिअर झाला. जर तो नारायण नागबळी केली असता, ती जखम पिसली असती, आणखी त्याच्या हातपायात सगळं रक्तस्राव सगळे हातपाय निकामी झाले असते आणि आयुष्यातून निघून गेला असं. सध्या आमच्यासाठी खरं मोठं फ्लॅट चालू ते म्हणजे मुलाचे लग्न होऊ नये नाही. बरोबर आहे. त्याचा परिणाम काय झाला, त्या मुलाच्या आया जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या त्या देवामागे लागलेल्या आहेत, आणि त्या देवाला त्यांनी सगळं भरून ठेवलं. खरं एक मोठे पाप हा एक सामाजिक प्रश्न आहे. आणि तो त्याच्यातच व्यक्तिगत पातळीवर अजून कोणाला काय सुरेल, तुम्हाला काय सांगायचं? बरं, कोणाला काय हे अजून थोडंसं त्याच्यामध्ये ऍड करतो. ह्या 2 अतिशय महत्त्वाचे आहेत. अतृप्त कारणांची पूर्ती याच्यासाठी लोक नको ते करतात. म्हणजे मुलगा पाहिजे, काहीतरी माझ्या विहिरीला पाणी लागलं पाहिजे, लगेच काहीतरी त्याचा तुझ्या आजचा नवस आहे असं काहीतरी करा. हे सगळ्या गोष्टी ह्या माझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. कुठली दैवशक्ती मानलेली असते, ती आपल्यावर पोपलेली असते, पण इच्छा तर पूर्ण होण्याची गरज असते, आणि त्याच्यासाठी हे सगळे उपयोग असते. दुसरा अज्ञान. अज्ञानामध्ये अनेक अंश असतात, तर त्या ज्ञान झालं, त्या मागचं कारण समजलं, ते त्या दूर होण्याची शक्यता असते. तिसरा असते अगतिकता. अगतिकता काय असतं? अगतिकतेचा अर्थ, अगतिकतेचा अर्थ असा असतो की माझा वैयक्तिक प्रश्न इतका गंभीर असतो, कदाचित तिचा दृष्टीने त्याला महत्व नसतं किंवा त्याचं फार काही नाहीये असं त्यांनी सांगितलं की जे जंगूर झालं त्याचं ऑपरेशन करतात सोपं होतं, तर त्यांना भरतच त्यांनी सांगितलं. अगतिकतेचं लक्षण म्हणजे मी एकटा आहे आणि मला भीती वाटते. कोणाची? माझी मुलगी, ती कॉलेजला जाते आणि रस्त्यात गुंडांची वस्ती, ती घरी येईपर्यंत माझा जीव वाटत पडत नाही. ती अगतिकता आहे. ती अगतिकता असे अनेक. सध्या तुमचं राजकारण आपण ते संघटना ही तटस्थ आहे याच्यापासून सुद्धा. या राजकीय भूमिका आहे आपली, लोकशाही दृढीकरणासाठी आपण भूमिका मांडतो, पण आपण कुठल्याच भाषेची नाही. या राजकारणामध्ये अगतिकता आहे, म्हणजे काही होऊ शकतं, काही सांगतात. तिसरा, त्याची भीती कोणाला जास्त? जे अल्पसंख्याक लोक आहेत. कारण आपल्याला माहिती आहे आता सध्या राजकारण आहे धर्माचं आहे, एकाच धर्माचं असं नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा
उभा करायचं हे सगळ्या राजकीय पक्षांचे डावलेच लक्षात घ्या. ही आगतिकता आहे. म्हणजे अल्पसंख्याक मी आहे, मला संरक्षण मिळालं पाहिजे, नाही मिळालं तर माझी वस्ती व्यस्तनाभूत होऊ शकते. ते सतत भीती, दडपण, दबाव ही अगतिकता आहे. आणि या अगतिकतेपोटी माणसं अंधश्रद्धेचा मार्ग सुद्धा म्हणजे व्यसन आहे. सध्या व्यसन आपल्याला मला व्यसन नाही, पण माझ्या मुलाला व्यसन लागणार नाही शक्यता नाही, ही सतत काम. आणि म्हणून मी काय करतो की कुठेतरी उपचार पहिली म्हणजे खरं ते तपासतच नाही मी, त्याला व्यसन आहे की नाही, व्यसन लागण्याची काय शक्यता आहे ते पाहत नाही. पण तो सतत मला विचार येतो. ही आगतिकता आहे. पुढचा भाग अस्थिरता आहे. चौथा प्रकार अस्थिर जीवन. म्हणजे उद्या काय घडेल माहित नाही. उदाहरणार्थ आता सध्या तुमचं हे चालू आहे IPL काय ते IPL स्पर्धा चालू क्रिकेटच्या. आता सांगा त्या खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळतात. आपल्याकडे संध्याकाळी 200 का 300 रुपयाचा रोजगार माणूस असतो, त्याच्या तुलनेत त्याला काय हजारो पट पैसे जास्त मिळतात. म्हणजे आर्थिक बाजूने तो स्थिर आहे. मी तुम्हाला अस्थिरता सांगतो. तो टीव्हीवर दिसतो, सगळे लोक त्याला पाहतात, म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळते. पण उद्या मी जिंकेल का नाही, माझी पहिल्याच बॉलमध्ये विकेट जाईल का काय, ही अस्थिरता त्याच्या मनामध्ये काय असते. एक खेळाडू असा होता क्रिकेटचा आमच्या जिल्ह्यातलं उदाहरण म्हणून तुम्हाला जागतिक पातळीवर खेळाडू क्रिकेटचा. तो एवढं वैभव मिळालं त्याला, आपण काय कोणाचं नाव घेणार नाही, तुम्हाला माझ्या कळले. जागतिक पातळीवर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आता खेळला. तो खेळाडू ज्योतिष पाहण्यासाठी सिन्नर तालुक्यात सिन्नर शहरामध्ये एक ज्योतिषी होता प्रख्यात. तो खेळाडू ज्योतिष पाहण्यासाठी रात्री त्या ज्योतिषाच्या घरी यायचा मुंबईत. तोच नाही आणि सत्य साईबाबा पाहिलं त्याच्या काळात सत्य असे अमिताभ बच्चन पासून तर अनेक लोक त्यांच्याकडे जायचे, त्यांचे गुरु मानायचे. आता त्यांना देशाच्या घटनेतील अधिकार असेल, परंतु जेव्हा अशी सेलिब्रिटी मंडळी तिकडे जातात तेव्हा समाज मोठ्या प्रमाणात तिकडे जाण्याची शक्यता वाढते. आणि हे तिकडे का जातात, कारण त्यांच्या आयुष्यात अस्थिरता असते. म्हणून ते अंधश्रद्धा हे लक्षात घ्या. आपण ह्या व्यक्तिगत पातळीवर पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धेची कारणं शोधतो. आतुरता कामाच्या कृतीसाठी लोक अंधश्रद्धेकडे जातात, अज्ञानातून अंधश्रद्धेकडे जातात, अगतिक असतात म्हणून अंधश्रद्धेकडे जातात, अस्थिर असतात. आणि चौथं पाचवं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, माणूस कोणत्याही माणसाला मरणाची भीती असते. अदृष्टाची भीती. मग 3 कारण दिली ती आता होते. अदृष्टाची भीती म्हणजे मग सांगितलं की मुलगी घरी येत नाही तोपर्यंत माझं जीवन ती होईल का नाही, काय होणार नाही का होईल माहित नाही, पण सतत भीती असते. अदृष्टाची भीती. माझं मृत्यू होईल का काय, आजचा दिवस जगतो का नाही, मला तापाला मृत्यू वाटतो का काय, हे जे आहे ना. आणि याचा गैरफायदा मंडळी आहे. तर ही जी कारण आहे ती व्यक्तिगत पातळीवर माणसाला व्यक्तीला अंधश्रद्धेकडे घेऊन जाणार, ती दूर करता येतात. त्याला मदत करा, त्यांनी स्वतःहून ती तपासा, त्याच्यासाठी योग्य माणसाचं मार्गदर्शन करा. त्यांनी जसं सांगितलं ते त्याच्या वडिलांनी भूमिका घेतली ना त्या मुलाच्या बाबतीत. मी डॉक्टरकडे जाणार असा गेला त्यांचा हे ठाम मत ही भूमिका घेतली. याचा बऱ्याचशा अंधश्रद्धा बऱ्यापैकी कमी होती, समोर नष्ट होतील त्याची आजही खात्री नाही. दुसऱ्या बाजूला समाज व्यवस्थेमध्ये ही सामाजिक व्यापक परिप्रेक्ष्य आहे, समाजाचं व्यापक परिप्रेक्ष्य आहे. इथं अनेक जाती धर्माचे आहेत. भारत देशात आपण सगळ्या जाती धर्माचे लोक राहतो. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या चालीरीती रीतिरिवाज परंपरा वेगळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये अंधश्रद्धा आणखी वेगवेगळ्या आहेत.
म्हणून हे किती व्यापक आहे समाज व्यवस्थेत. आणि म्हणून त्याच्या जर आपल्याला त्याचं जरा संक्षिप्त रूपात पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलं पहिल्यांदा विवाह व्यवस्था हा एक आपल्याकडचा एक संस्काराचा भाग आहे किंवा आपला एक संस्कार मान. आता ही सामाजिक समस्या आहे की मुली मिळत नाही आणि म्हणून मुली काय मिळत नाही याची कारण वेगळी बरोबर आहे, वेगवेगळी कारण आहेत. म्हणजे तो दिसायला सुंदर आहे का व्यसनी आहे का त्याच्या त्या व्यक्तिगत पातळीवर तो गरीब आहे की त्याच्या घरी मुलगी त्याला कष्ट करावं लागते, तो बदकरी आहे का काय व्यभिचारी आहे का काय अनेक अनेक कारण. ही एक समस्या आहे, आजाराची समस्या आहे. अनेक आजार असे तुम्हाला माहिती आहे. आजची मग एक मोबाईलचा विषय निघाला होता धैर्येंद्र शास्त्री कसा प्रकारपासून तो प्रभाव करतो. उपचारावर इलाज करणारे बुवा जास्त आहे, लक्षात घ्या. डॉक्टर तुमच्या लक्षात आलं त्यांच्याकडे येणारा पेशंट आपण पुढे जमानाच विचारतात. त्यांच्या हातात दंडाचा रमार 4 दिवस झालेले असतात, ताप असतो, जखम झालेली असते, डोकं दुखत असतं, पण तो त्यांच्याकडे घेत नाही. अगोदर परंपरेला आलेलं आईने सांगितलेलं, बापाने सांगितलं असतं, वाचवलं भावाने सांगितलं असतं, बायकोच्या नातेवाईकांनी सांगितलं असतं, आम्ही गेलो होतो आम्हाला गुन्हा आला त्यांना तिकडे पाठवा. हे सगळे प्रयोग करतात. उपचाराच्या अभावी बुवाबाजी अपवाली. तो प्रदीप मिश्रा काय सांगतो त्याच्या वाचनाच्या माध्यमातून बैलाच्या पानाला लंगत लावा, पिठीवर ठेवा, अभ्यास न करता पास. लोकांना सांगतो 10 लाख रुपये 6 लाख रुपये 5 लाख रुपये आमच्या सगळ्या राज्य मंडळीने ते गाड्या भरून आणलेले असतात त्याच्या प्रवचनात. त्या सगळ्या लोकांना सांगतो अरे बाबा तुमचं कथा पुराण प्रवचन करायचं ते करा ना, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही जेव्हा चमत्काराच्या गोष्टी सांगता तेव्हा मात्र आम्हाला भाग घ्यावा लागतो. कारण चमत्कार घडत नाही, घडले नाही, घडणार नाही असं आम्ही नाही सांगत. या देशातल्या अनेक संतांनी सांगितले, होऊन गेलेले. आताचे चमत्कारावर पोट वाटतं, अनेक चमत्कार दाखवला तो मोठा, म्हणून तो प्रदीप मिश्रा कोणाच नाही. चमत्कार घडत नाहीत, घडणार नाहीत, घडले नाहीत हे या देशाची घटना सांगते. आपण ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो, ज्या प्रकारच्या स्थितीमध्ये येईल ते या देशाच्या घटनेच्या विरोधात बोलतात. चमत्काराच्या सांगतात त्याच्याबद्दल कुणी काही बोलत नाही. फक्त महाराष्ट्राने सध्याने परवा एक उदाहरण तुम्हाला माझ्या गावाचं एक उदाहरण. मी गावात गेलो होतो, एक माझ्यापेक्षा कमी वयाचा माणूस शिक्षक होते ते ते आधी आपल्याला बघा जे बोलायचं ते पुराव्याशी बोलायचं. आपल्या कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, फक्त आपल्या विषयाशी निगडीत आहे आणि इतरांच्या आयुष्यावर ते परिणाम करणार आहे, वाईट परिणाम करणार आहे, म्हणून आपल्याला बोलायचं. त्या ठिकाणी शोक सभा होती. आता ते जे शिक्षक होते ते काही प्रवचन होते ते करायचे. आता मी त्याच गावात असल्यामुळे मी अंधश्रद्धांवरच काम केलं 25-30 वर्षापासून करीत असल्यामुळं ते माझा उल्लेख कुठं करायचं. आमच्या गावात असं एक चक्र मास्तर आहे आणि आपल्याबद्दलची प्रसिद्धी काय माहिती का, ते देवधर्म मानत नाही. अरे आम्ही मानायचं का नाही, हा आमच्या देशाने दिलेल्या घटनेला अधिकारी आम्हाला. तुम्ही जो देव मानतो आम्ही मानलंच पाहिजे किंवा मानायचंच नसेल आमचा प्रश्न आहे ना तो. पण ते प्रवचनात जाणीवपूर्वक बऱ्याच वेळा माझा भूमिका करायचा. माझ्या गावामध्ये पशुबळी विरोधात गेल्या 25 वर्षांमध्ये आम्ही लढा संघटनेनं दिला. तिथं 4000 बकरं 2001 साली मारली गेली. गेल्या वर्षी 250 बकरं मारली. हा आपल्या संघटनेचा यश. मग हे जर कथा प्रवचनकार मंडळी एवढं जबाबदारी बोलतो. आपण अनेक ह्या तथाकथित सगळे कीर्तनकार चमत्कार आपले प्रवचनकार हे वाईट नाही सगळेच, पण अनेक जण चुकीची माहिती देतात. त्याच्याबद्दल आपल्याला प्रतिवाद करावा लागतो. एका प्रख्यात कीर्तनकार मला आपण जेरी सांगलेले माहिती इंदुरीकर बाबा काय बोलले काय झाले सर्वोच्च न्यायालयात आपण आदेश आणला
केस पुन्हा आणली पुन्हा चालतात. त्या आमच्या गावातल्या बुवाच्या त्या शोकसभेला मी उभा राहिलो बोलायला. बोला सर बोला, तुमच्याबद्दल ते बरंच बोलत आता त्या लोकांना काही वेळ वाटत होतं शोकसभा आहे बुवा, आता सरांच्या विरोधात त्या माणसाला बऱ्याच वेळा गरड ओपली होती, आता सरळ काहीतरी बोलली. मी त्याचा आदर अतिशय व्यक्त केला. आपल्या गावचं भूषण होतं. भले संत परंपरेत काही चालेल, सगळे मला पटणार नाही, तुम्हाला पटणार नाही, पण काही गोष्टी तू सांगत होता. काही शिक्षक होता आणि एकदम प्रवचन. कारण या महाराष्ट्रातल्या संत परंपरेचा आम्हाला अभिमान सगळ्यांनी पाळायला पाहिजे. फक्त आपलं म्हणणं आहे की महाराष्ट्राचं की सगळ्या गोष्टी काल सुसंगत असायला पाहिजे. पंचसूत्रीमध्ये ते आपण घेतले विधायक असल्या पाहिजे, लोकांची फसवणूक करणार नव्हते आणि ती कृतीशीरपणे चिकित्सा करता येईल. म्हणून आपलं म्हणणं आहे, कोणाचा विचार असू द्या, आपलंच म्हणणं नाही, हा भगवान गौतम बुद्धांचा विचार, विज्ञानिष्ठ विचार त्याला आपण. ह्या देशाच्या घटनेत भाग 4 मध्ये 51 कलमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, शोधक बुद्धी, मानवतावाद आणि सुधारणावाद विकसित करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे. आपलं म्हणजे भारतीय नागरिक म्हणून मला तो अधिकार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात हे संघर्षमय, संवेदनशील, जोखमीचं काम हे सगळे कार्यकर्ते स्वतःचा वेळ, श्रम, पैसा खर्च करून करतात की कोणाच्या बळावर करतात, असा प्रश्न तुम्हाला सामान्य माणसाला विचारतो. काय सांगणार तुम्ही? कारण बाबा तुम्ही लोक म्हणतात तुम्ही देवतात बोलतात, तुम्ही बुवा बाबा सगळ्या बुवांना बंधूच म्हणतात, तुम्हाला आधार काय आहे? तुम्ही कुठल्या बळावर बोलतात? 2 गोष्टी जोडल्या आहेत. पहिलं आहे या देशाची घटना लक्षात ठेवा. भारतीय नागरिकांचं मूलभूत कर्तव्य म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करावा, त्याचा अंगीकार करावा, हा आमचा आग्रह आहे. आम्ही तो पाळतो. मला मॅडम म्हणाल्या, डॉक्टर रश्मी बोरीकर मॅडम सांगितले कार्यकर्त्याचे लक्षण, तो मी पाळतो, आचरणात आणतो आणि इतरांना आणण्याचा आग्रह करतो. जर ते चुकीचे वागत असतील, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विषयात वागत असतील, तर त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगणे आमचं कर्तव्य सांगतो. पहिला भाग. दुसरा भाग, जो विचार आहे अंधश्रद्धेशी निगडीत असेल, तो विचार संतांनी सांगितलं तोच आम्ही सांगतो. नवसे कन्या पुत्र होती तर का करणं लगीन पती, हे संत तुकारामांनी 450 वर्षापूर्वी महाराष्ट्राला नव्या देशाला सांगितलं. हा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी सांगितलं, तोच विचार आम्ही सांगतो. म्हणजे आम्ही संत विचार सांगतो, या देशाच्या घटनेचं पालन करतो. त्याच्यामुळे आम्हाला विरोध करण्याचं काही कारण नाही. हे ध्यानात घ्या. हे आपल्याला नीटपणे समजलं पाहिजे काय करता म्हणून. नाही तर काय होतं, कोणीतरी आपल्याला कोणीच पकडतो का, तुम्हाला तिकडं ते दुसरी बॉडी दिसत नाही का, तुम्ही आमच्या धर्माची बॉ पकडले कशी काय पकडता, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुद्दा असा आहे की तुम्ही हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे व्यक्तिगत पातळीवरचे अंधश्रद्धा आणि आता समाज व्यवस्थेतून मग आपल्याला मी तुम्हाला बोलताना म्हणालो की उपचार करणारे बुवा हे कायम असतात ना. तुम्ही आजही पहा, तुमच्या गावात पहा, याला असो स्टेशनवर आसपासच्या 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये असे 10 बुवा पडतात. म्हणजे विंचू चावला नंतर मारणार बुवा आपण म्हणतो काय तरी मारते, अरे पण ती छोटी आहे आणि तुमच्या मनाची पकड घेते. अनेक लोक म्हणतात अहो तो बुवा आहे तो पैसे घेत नाही. लोकांना काय वाटतं, आपण विरोध कशाला करायचा, जो बुवा नुसता मंत्र मारतो तुम्ही त्याला विरोध करतो, कुठं पैसे मागतो. लोक देतात, नारळ देतात, 10 रुपये देतात, 10 रुपये देतात, 500 रुपये देतात, बऱ्यापैकी बरोबर आहे. ही बुवा पाहिजे तुमच्या मनाची पकड घेते, तुम्हाला मानसिक गुलामगिरी करतात. बघा त्यांनी उदाहरण दिलं की मानसिक माग जर आडवी जाणे, आपण म्हणतो की अंधश्रद्धा आहे. तुला आपण सांगतो शाळेत कार्यक्रम घेताना सांगायलाच पाहिजे छोटे त्याच्या आयुष्यामध्ये असलेल्या मुलांच्या समोर भाषण करताना वयोगटाचं मान ठेवा. भलतेच उदाहरण त्याला देऊन चालणार नाही. इंदुरीकरचं उदाहरण त्या 5च्या पोटाला सांगून काय उपयोग, तर आम्ही पाहिलं तू इंदुरीकर कुठे मला दाखव युट्यूबवर स्वतः त्याच्या मोठ्या भावा. आपण त्या 5च्या मुलाच्या दंडामध्ये धोरण आहे का हे तपासा. त्याला विचार कोणी बांधला, का बांधला, कधी बांधला, तू सगळं सांग आणि मग त्याच्या आईवडिलांशी संपर्क करा. एक घरात ठेवा. तुम्ही 1000 वर्ष भाषण गेले म्हणजे
फार चांगलं भाषण झालं असं नाही होत ना. तुम्ही ती कराच, परंतु जेव्हा तुमच्या संपर्कात जी व्यक्ती येईल त्याच्याशी बोला. आपला विषय स्वतः बोलण्याचा आहे. लोक प्रश्न विचारणार आपल्याला, ते आपण विचारले श्रेष्ठ माणूस बसलाय त्याला काय विचारणार, तो आपण मग बसला आणि लोक बघा. मी हे काय सांगतो तुम्हाला, व्यक्तिगत पातळीवरच्या अंधश्रद्धा एखादा सांगायचा कार्यक्रम नाही हा. त्यात अनेक बुवा आहेत आपल्या राज्यात, ते कमी पडले म्हणून परत राज्यात ते आलेले आहेत आपल्या राज्यात, त्यांचा एक मला सांगणार नवीन आणलं इथं वारकरी संप्रदायाचे अनेक कथा आणि अतिशय चांगल्या प्रकारे करतात. ते सोडून दिले आणि तो धीरेंद्र शास्त्री मला दौडतो म्हणतो आणि प्रदीप मिश्रा हे अध्यात्माच्या नावाखाली चाललेलं डोंगी. अध्यात्माला विरोध नाही, देवा धर्माला विरोध करायचं काही कारण नाही. कारण कलम 25 प्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला स्वातंत्र्य त्याची चिकित्सा करा, लक्षात घ्या. आणि म्हणून चिकित्साचा नियम सुद्धा पाळला पाहिजे हा आपला आग्रह आहे. डॉक्टरांना विचार पेशंट आल्यावर चिकित्सा देतात का? ते काय करतात, हा काय झालं तुम्हाला, दागवाची डोळे उघडा, ताप तपासतात, बीपी तपासतात व त्याप्रमाणे चिकित्सा करतात. अधिकारी त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाने दिलाच आणि याच्या घटनेने दिलेलं आहे. तू मलाही दिलेलं आहे. मी वैद्यकीय ज्ञानाच्या विद्यार्थ्यांना म्हणून इंजेक्शन देणार नाही, पण तू वेड्यासारखा का करतो, तो जेवतच का नाही, तो का घुमतो, तो का गच्च बसला, तो का हसत करतो, तो का काटावर पाणी पितो, वेडे माणसं पाहत ना. अरे लक्षात, तर हे सगळं आपण लक्षात घ्या. आणि म्हणून व्यक्तिगत पातळीवर उपचाराच्या म्हणजे काय लोक बंदुकाकडे उपचार करून घेण्यासाठी का जातात, हा माझा प्रश्न. लोक बंदुकाकडे उपचार करून घेण्यासाठी का जातात? कारण त्यांची संख्या वाढते दिवसेंदिवस. का जातात डॉक्टर? का जातात? अंधश्रद्धेमुळे जातात. अंधश्रद्धेमुळे जातात. पारंपरिक ते आलेलं विचार बरोबर. डॉक्टर लोक भरती मोठी रक्तचा घोटाळा तिथं गेल्यानंतर काय म्हणजे ह्या डॉक्टर रश्मी बोरीकर मॅडम आपल्या राज्याच्या उपाध्यक्ष आहेत. त्या BGO आहेत, स्त्रीरोगतज्ञ आहेत. सगळ्या प्रकारचे डिलिव्हरी केसेस आणि सगळे करतात. स्पेशलिस्ट लासूरमध्ये एखादा असू शकेल कदाचित मानस उपचार तर नाही का मध्ये तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा नाही आज. म्हणजे हा एवढा बिकट प्रश्न आहे की आकडेवारीशी सांगते की 10 माणसं जर तपासली, 5 लोकांना सौम्य मानसिक आजार आहे, 2 लोकांना तीव्र मानसिक आजार आहे. बरोबर डॉक्टर? मग ह्या तीव्र 10 लोकांमध्ये 2 लोकांना तीव्र मानसिक आजार जर आहे, त्याला मानस उपचार तज्ञ नको का? जो आहे त्याच्याकडे रांग लागली, तो माणसाशी बोलत नाही, 10 मिनिटं ते येड्या माणसाशी बोलतो आणि त्याला जा त्यामुळे घे 6 महिने 3 महिन्यांपर्यंत 15 दिवसांपर्यंत. पण मुदुबा काय करतो माहिती का? भरपूर कळतो, विश्वास तयार करतो, मी तुझे सगळे आजार दूर करीन. आमच्याकडे फरशीवाला बाबा आहे त्या एका देवाच्या पावलांच्या 2 फारसे आहेत. आता आमच्या जवळच आम्ही 16 वर्ष वाढलो त्याच्यावर, तरी आपण पकडून नाही शकतो आमच्या शेवटी बलात्कार गुन्ह्यात आला. तो डोक्यावर फरशी ठेवतो, उपचार करतो, आजार सांगतो, बीपी आहे व्यसन करतो, कॅन्सर झाला, काही सांगतो. मी स्वतः डॉक्टर दाभोळकर स्वतः गेले. इव्हन त्याचा पकड वॉरंट काढला होता. ऐकतो ते बसून ऐकतो, म्हणजे आपल्या संपूर्ण 5 जिल्ह्यांची त्यांनी डॉक्टर
डॉक्टर दाभोळकर आमची टीम गेलो त्यांच्या समोर, काय म्हण ते सांगतो कोण होते, किशोर रेड्डी, जे आता निवडणूक राहिले नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर राहिले आणि ते विभागाची बस राहिले. त्यांनी लिहिलं अर्जावर आमच्या कलेक्टर साहेबांना की याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा. आणि ते स्वतः म्हटले, मात्र मी कोणाबद्दल बोलतोय लक्षात आलं, भरशीवाल्याबद्दल आणि एका कलेक्टर राहिलेल्या बस आयुक्तांच्या सोबत घडलेल्या संवादाबद्दल बोलतोय. त्यांनी लिहिलं आणि म्हणून आम्हाला काय म्हणले, डॉक्टर दाभोळकर सोबत होते, हे 2007ची गोष्ट. डॉक्टर मी तुम्हाला सांगतोय, लिहून देतो, माझा अधिकार आहे, हे चुकीचं आहे, मला माहिती आहे, पण त्याला अटक होईलच याची मी खात्री देत नाही. असं का म्हटलं अधिकारी? कारण त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की त्याच्याकडे उपचार घेण्यासाठी माझे अधिकारी झालं. म्हणून ते काय करतात, ते खरं घडलं की साक्षी त्याचा. त्याच्यानंतर आम्ही महेश झरडे नावाचे कलेक्टर होते, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी विचारांनी घाईने त्या तहसीलदारांना आदेश काढला की संबंधित व्यक्तीची चौकशी करा आणि दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करा. त्यांना आयुक्तांचा आदेश होता. यांनी कलेक्टरांना तहसीलदारांना दिला. तहसीलदारांनी 3 महिने फेऱ्या मारल्या त्या गावाला जाऊन प्रत्यक्षात झालेच ना. घेऊन गेलो आणि मॅडम होते ते, अहो आम्ही 11 वाजता गेलो, त्या बाईने आम्हाला 3 वाजेपर्यंत बसून ठेवलं. जाऊ आपण जाऊ. 3:30 आम्ही निघालो. त्याच्या आश्रम तिथून 4-5 किलोमीटर अंतर आहे. तुम्ही कोणी पाहिलं असेल, गेला असेल तर बघून घ्या. त्याचा उपचार वगैरे गेलो आम्ही. बाबा झोपलेले होते. बाबा पाट्या बसून नाम सुरू करतात. रात्री लोक मुक्कामाला असतात, रांगे 400-300 लोक असतात. प्रत्येकाची त्यावेळेस तो 200 रुपये फी घ्यायची. औषधांची अशी पोती भरलेली होती, 7-8 पोत बुचकून भरून, म्हणजे असं कागदात बांधायचं मोड टाळायचं. पैसे 400 गुणिले 200 प्रॅक्टिस आहे. आम्ही गेल्यानंतर बाबा उठून आले, या 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 ताई, या ताई, या ताई म्हणजे नमस्कार बाबा, कसं काय चाललंय, काय चाललंय. आम्ही त्याच्यावर चाललो. बाबा ताईचा नमस्कार चमत्कार सुरू झाला. आम्ही लोकच पाहत होतो, बसलो मस्तपैकी. जे कोण आहे त्यांनी सांगितलंच नाही. आम्ही 4-5 जण काय करते. बाबांनी चहा मागवला. आम्हाला वाटलं ठीक आहे, आता औपचारिकता म्हणून आपण महाराष्ट्रीय संस्कृती म्हणून चहा घेतला. ताईंना मी म्हणतोय, ताई मॅडम आपला विषय काढा ना, पडून शेजारी बसलेले होते, ते समोर बसलेले होते. त्यांना विचारलं जागा कोणाची आहे, प्रस्त आहे का, तुम्ही उपचार कशा पद्धतीने करता, तुमच्याकडे डॉक्टर आहे का, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात का, सर्टिफिकेट दाखवा. यातली एकही गोष्ट मॅडम विचारली नाही. आणि चला बाहेर आल्यानंतर अहो म्हटलं आमचं विचारायचं राहिलं तुमचं. नाही मी विचारेन ना. अहो तुम्ही कसं, आम्ही कशासाठी आलो तुमच्यासोबत, लक्षात घ्या काय झालं. शोषण मोठ्या प्रमाणात, आर्थिक, मानसिक, आणि माणसं हवालदिल झालेले असतात, अगतिक झालेले असतात, रांगेने उभे असतात. जेवण कुठून आले महाराष्ट्रामध्ये, नाशिक जिल्ह्यात पेशंट कमी आहे त्यांना त्याचं डोंग माहिती. देवबाप्पा ट्रॅव्हल्स मुंबईत गाड्या आहेत. मुंबईमध्ये काय कमी हो, उपचार करून घ्यायला त्याच्या, म्हणून मागण्या व्हावा असतात. ही गोवाबाजी फायनाचं कारण. दुसरं कारण इथला वर्ग संघर्ष. आज आपल्या परिस्थितीत, समाजा व्यवस्थेमध्ये तुम्हाला धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण बळकट केले जाते, धारदार केले जाते. लक्षात घ्या. आता निवडणुकीचं उदाहरण, अजून एक काही लोक काही जागा जाहीर होत नाही, बरोबर आहे. ही कशाचं लक्षण आहे? या देशाची लोकशाही सुदृढ व्हावी, निकोप व्हावी, विकसित व्हावी, हे सामान्य नागरिकांचं स्वप्न आहे.
प्रत्यक्षात ते येत नाही, त्याच्यासाठी तो प्रयत्नशील आहे. पण इथं वर्ग संघर्ष आहे, जाती व्यवस्था इथं. आपल्याला माहिती का भारतामध्ये धर्माच्या नावाने जातींना प्राधान्य आहे आणि 8,000च्या आसपास जाती आहे. समाजशास्त्र सांगतो यांच्या प्रत्येकाच्या चाली रीती रूढी परंपरा वेगवेगळ्या विभागात सांगितलं तुम्हाला. म्हणून ते अंधश्रद्धा विकट आहे, भयानक आहे, खतरनाक आहे, जीव घेणे आहे. म्हणून मोठं काम आहे आपल्याला आणि म्हणून त्या ठिकाणी जास्त पाहिजे, ते प्रशिक्षित पाहिजे. हे सगळं या वर्ग संघर्षातून धारदार केलं जातं. त्या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस ते जास्त बळकटीकरण केलं जातं. मग ते निवडणुकीच्या माध्यमातून असेल, त्या त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, सामाजिक परिवर्तनाच्या अंगाने चुकीच्या गोष्टी सांगतात. लक्षात घ्या, तुम्ही लोकांकडून मला पाहिजे कार्यकर्ता. तिसरं आपल्याला बघा, मी पहिल्यांदा अंधश्रद्धा त्याची व्यक्तिगत कारण सांगितली. अंधश्रद्धेची ही सामाजिक व्यवस्थेमध्ये असलेली कारणं. पहिलं कारण सांगितलं मार्केट आरोग्य व्यवस्था. दुसरं सांगितलं तुमचं वर्ग संघर्ष. या वर्ग संघर्षातून अंधश्रद्धा जोपासल्या जातात, जतन केल्या जातात आणि पाळल्या जातात धर्माच्या जातीच्या नावाखाली. तिसरं धर्म सापेक्ष राजकारण. थोडं तात्विक आहे. धर्मसापेक्ष राजकारण. आजचं राजकारण हे धर्मनिरपेक्ष नाही. या देशाच्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता आहे. काय अर्थ त्याचा? धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय? सर्व धर्म समान. कलम 25 ते 28 एक लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा घटनेचा उल्लेख करतोय राज्यघटनेचा. कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्य दिलेले आहे, धर्म पालनाचा अधिकार दिलेला आहे. लौकिक कल्याण धर्माने शत्रू सुद्धा अधिकार दिलेल्या घटनेने, पण त्याला मर्यादा घातलेली. म्हणून तुम्हाला 10 नंतर बाजा वाजवता येणार नाही. लक्षात घ्या. त्या कुठल्या धर्माचा दुसऱ्या माणसाच्या धर्माने द्वेष करता कामा नाही. कुणी कोणत्या धर्मात जावं, कोणत्या देवाची पूजा करावी हा त्याचा स्वतंत्र विषय. मी असा आग्रह करू शकत नाही तू माझ्या धर्मात ये. परिपत्रक आलेले काय गुजरात राज्याचं एक परिपत्रक निघाले, व्हॉट्सअपवर टाकले काही लोकांनी. गुजरातमध्ये ज्यांना हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात जायचं असेल त्यांनी कलेक्टरला कळवायचे. ते सर्टिफिकेट पाहिजे मोबाईलमध्ये त्यांची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला मुली करता येत नाही. हे कार्यक्रम आपल्याला माहित नाही काय कसं काय चाललंय हे. अहो देशाच्या घटनेने तुम्हाला तो धर्मनिरपेक्षता तुम्ही ते मुळीच काढताय ना. देशाची घटना काय सांगते? धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय? सगळं तुम्हाला पालन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याची इच्छा आहे मला हिंदूमधून मला बौद्ध धर्मात जायचं आहे. समजलं का? ते आवाज उठवला गेला आपल्याला त्याच्याबद्दल. ठीक आहे, तो नंतरचा भाग. पण हे घडतंय हे धर्म सापेक्ष राजकारणाचं उदाहरण आहे. म्हणजे आमचा धर्म खरा, तुमचा खोटा. तिसरं, चौथं, तुम्ही आता मी तुम्ही म्हणाल सर तुम्ही राजकारणच का बघा. तुम्ही प्रत्येकाचा काय म्हणतो त्याला आपण जाहीरनामा मॅनिफेस्टो मला सांगा कुठलाही उमेदवार जेव्हा उभा राहतो निवडणुकीला तेव्हा त्याला बंधनकारक कोणती गोष्ट असते हो? माहिती वयाची. सगळ्यात बंधनकारक म्हणजे त्या देशाची राजकारणी त्याचे अंमलबजावणी करण्याचं धोरण त्याने स्वतःपासून समाजापर्यंत नेणे. लक्षात ठेवा, त्याला संविधान माहीत पाहिजे. मी तास प्रश्न विचारतो थोडासा उत्सिक आहे, त्याला काही कोणाला दुखायचं नाही. कुठल्याही उमेदवारांना फक्त त्याला म्हणा संविधान तोडपाठ आहे. स्वातंत्र्याचं एक उदाहरण सांगणार. स्वातंत्र्याचा अर्थ काय? बंधुतेचा अर्थ काय? न्यायाचा अर्थ काय?
दर्जाची आणि संधीची उपलब्धता म्हणजे काय हे माहित नाही. हे जर माहित असतं, वैज्ञानिक दृष्टिकोन जर माहित असता, मी काल परवा एक व्हिडिओ बनवलेला आहे काही माझ्याकडे, किंवा पेपरला बातमी लोकसत्तेला आणि महाराष्ट्रभर लागली विशेष काय बातमी होती ती की अनेक उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज, मला माहिती माझं युट्यूबवर मोबाईलमध्ये होणार आहे ते दाखवलं जाणार आहे, दाखवा. अनेक उमेदवारांनी एकाच मतदारसंघातल्या अनेक उमेदवारांनी मुहूर्तावर अर्ज भरले. अनेक सगळे नाही. मग मला त्या लोकसत्तेच्या एका प्रतिनिधीने फोन केला मुंबईहून, सर म्हणे हे याच्याबद्दल तुमचं काय म्हणे संघटनेचं. म्हटलं काय, मी बातमी पाहिली लोकसत्तेची आमची राज्यभर लागली, मुहूर्तावर अर्ज भरण्याची लगबग उमेदवारांची, अशी बातमी होती, एवढी बातमी होती लोकसत्तेला. मी लगेच ही मंडळी जर अशा प्रकारे मुहूर्त पाळून जर अर्ज भरत असेल तर या देशाच्या घटनेची अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची. दुसऱ्या बाजूला मी मतदारांना प्रश्न विचारला की हे मुहूर्त हे या देशाच्या घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत आहे, अवैज्ञानिक गोष्ट आहे, ती दंडी गोष्ट आहे, लोक पाळतात, ती चुकीचं आहे ते. आणि म्हणून लोकांनी अशा उमेदवाराला मत देताना विचार करावा असं आवाहन. बरोबर आहे, आपलं मत बरोबर संघटनेचं आणि करते तुम्ही काय नुसते व्याख्यान श्रोते म्हणून आलेले लक्षात ठेवायला तुमची, तुम्ही तिथं आवाज उठवायचे आहे. उद्या तुमच्या मतदारसंघातून जर कोणी मुहूर्त पाहायला गेला, सरळ त्याला प्रश्न कुठं चालला मुहूर्त पाहायला, तू काही हे करू नको, विनंती नाही तर मी तुला मत देणार नाही. सांगा ना, मुहूर्त आमच्या देशाच्या घटनेला मान्य नाही, तू आमचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत जाणार आहेस, तर जर तू प्रत्येक वेळेस मुहूर्त पाहत बसला तर आमचे प्रश्न कसं काय मांडणार. तू परत पाहणार किती वाजून किती माणसांनी किती कोणता ग्रह कोणत्या राशी शिरला, कोण उपाय गेला, कोण आडवा गेला, कोणाला 60 कोणाला 25 हे नाही चालणार. त्यासाठी की ज्या राज्यकर्त्यांची खरी भूमिका समाज परिवर्तनाची हीच ते विसरून गेलेले. म्हणून मी म्हणालो मॅनिफेस्टो बघा, सगळ्यांचा बघा, ते आलेले आहे सगळं मॅनिफेस्टो. त्याच्यात काय काय काही स्वप्न दाखवली, काही बरोबर काही गोष्टी सांगितल्या, सगळ्यात बरोबर त्यांचे हे चुकीचं आहे. मला एक लक्षात आलं की हा समाज व्यसनमुक्त व्हावा असं कोणीच लिहिलं नाही. इथं व्यसनाला महापूर आलाय, हे दररोज पुढे दारू पितात, पुढची पिढी आमची बरबाद होते, त्याच्याबद्दल कुठल्या राजकीय पक्षाला काही घेणं नाही का. एक उमेदवार स्वतः मला मागच्या निवडणुकीला मी मध्ये आम्ही दाखवाची लिहिली आणि करून आलो. म्हणजे राज्यकर्त्यांनी सोडून दिलेली समाज परिवर्तनाची भूमिका लक्षात घ्या. तुम्हाला यादीसाठी देतं का होईल उदाहरण दिलं तुम्हाला, व्यसनमुक्त समाज पाहिजे का नाही, का पाहिजे व्यसनमुक्त समाज. व्यसनाने काय होतं ते माहीत पाहिजे. व्यसनाने रोग होतात भयंकर, पण खरी कारण समाजाला माहीत नाही. व्यसनामुळे नपुंसकत्व येतं, व्यसनामुळे विवेक हरवतो, आणि विवेक हरवला का माणसं अंधश्रद्धे करतात. किती गंभीर. तरी आमच्या एका मॅनिफेस्टोमध्ये व्यसनमुक्त समाजासाठी मी प्रयत्न करीन, माझा पक्ष प्रयत्न करीन का थांबणार. एकच उदाहरण, अरे महिलांच्या बद्दल अत्याचारच काय, आम्ही असं करू तसं करू, म्हणजे चाललंय त्याच काय करायचं. त्याच्यासाठी कोण काय 2 महिने तुम्ही काहीच करणार नाही का, तोपर्यंत आमच्या आईबाईने आपण उठणार. त्याच्याबद्दल काय तुम्ही जात नाही तिकडं मणिपूरमध्ये. ही समाज परिवर्तनाची भूमिका सोडून दिलेली.
आणि त्याच्यामुळे समाज अविवेकीचं आधार घेतो, अवैज्ञानिक गोष्टी स्वीकारतो. लक्षात घ्या, गंभीर आहे. आणि तिसरं पाचवं त्याचं प्रसार माध्यम. यांची बोटची भूमिका. तुम्ही म्हणाल तुम्ही बँक बोलतात, हो बोलतो, वस्तुस्थिती बोलतो. जे घडतंय समाजामध्ये ते सगळ्या प्रसार माध्यमाने तीव्रतेने मांडलं पाहिजे. तुम्ही टीव्ही उघडा, लगेच तुम्हाला चमत्काराच्या गोष्टी दिसतील. एक कॉलेजला व्याख्यान घेत होते, एक उठलं, सर म्हणून तुमचं व्याख्यान खूप चांगलं झालं, पण मग या टीव्हीवर मालिका चालतात त्याच्यात अचानक काहीतरी असा हातपाय येतो आणि तो साक्ष देतो, पडूनही जातो आणि बरोबर घडतं तसं. आणि याच्यातून अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असतात, हे मी पाहिलेलं. तुम्ही त्याच्याबद्दल केस का करत नाही? काय चुकीचं त्याचा प्रश्न? बरोबर आहे त्याचं म्हणणं. मग ही जी प्रसार माध्यम आहे ते जर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कार्यक्रम दाखवत असतील, त्यांची भूमिका उचित केली, त्याच्या विरोधात त्यांनी सांगायला पाहिजे. असा चित्रपट दाखवताना एक डिस्क्लेमर येतं बघा पहिल्यांदा थोडंसं. ते कोणाला वाचतं एवढं कोण लगेच अर्धा मिनिटात वाचणार आहे, अर्धा मिनिटही नसतं. हे सगळं म्हणजे वास्तवात नाही असं सांगतात ते. पण लहान मुलांना काय माहिती, ते आकाशात उडणारी घरी पाहतात. म्हणजे समोरच्या जीवनात तर काही दिसत नाही, त्याला विमान दिसतं. हे विमान तर माणसाने शोधलेले, इथं दपरी आकाशात उडते. हे कसं? हे प्रसार माध्यमाने. तुम्हाला एक वाक्य सांगतो फक्त कार्यकर्ता म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं की समाज परिवर्तनाची 3 प्रमुख साधने. पहिलं आहे शिक्षण, दुसरं आहे राजकारण आणि तिसरं आहे प्रसार माध्यम. आज मी केला की तिन्ही साधनं तुम्ही तपासा कुठल्या अवस्थेत आहे. त्याच्यामुळं अंधश्रद्धांचा पूर आलेला आहे, पूर. लोक म्हणतात, आजही म्हणतात, सर शहरात अंधश्रद्धा नाही राहिल्या हो, आदिवासी भागात, ग्रामीण भागात. शहरात अंधश्रद्धा नाही म्हणजे प्रदीप मिश्राच्या कार्यक्रमाला 6 लाख लोक कुठे आले होते? ते काय गाड्यात झाले होते, ते कामधंदे सोडून आले होते. जो माणूस चमत्काराचे दावे करतो ते सिद्ध करण्याचा आवाज दिला तो पडून जातो. तिथं त्याच्या कार्यक्रमाला गर्दी करणारी मंडळी कोण होती? सगळे खेड्यातले होते का? सगळे आदिवासी भागातले होते का? शिक्षित होते, सुशिक्षित नाही म्हणतात, शिक्षित लोक. म्हणजेच काय, शिक्षणाने अंधश्रद्धा दूर होतील हा भ्रम झाला. बरोबर आहे का नाही? म्हणून मी सांगितलं समाज परिवर्तनाचं पहिलं साधन शिक्षण. या कॉलेजच्या कुठल्या तरी भिंतीवर लिहिलेल्या होते वैज्ञानिक दृष्टिकोन, तो शिकवला गेला पाहिजे. तो वापरण्याचं कौशल्य त्याला प्राप्त करून दिलं पाहिजे विद्यार्थ्याला. पण आमच्यासारखा शिक्षक आयुष्यभर नोकरी करतो, बंगला, गाडी, घोडी, माडी करतो, पण परंपरेनं आलेलं सगळंच पाहतो. 1.5 लाखाचा बँड लावतो, मुहूर्त पाहतो मुलीचं लग्न लावताना, सगळे कर्मकांड करतो, गोंधळाला बोकड मारतो. सत्यनारायण नाहीच. काय टाळलं आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहे, आम्ही डॉक्टर आहे, आम्ही वकील आहे, आम्ही प्रोफेसर आहे. ही विसंगती काय सांगते? शिक्षणाचं अपयश. बरोबर ना? आणि म्हणून समाज परिवर्तनाची जी प्रमुख साधनं आणि ते आहेत बाकीची शिक्षण, राजकारण. राजकारणात तुम्हाला कसं आहे, नंबर मंडळी जर ते चांगलं श्रद्धाळू आहे तर ते समाज परिवर्तनाचा वासा कसा घेतील? संतांचं नाव कसं घेतील ना? तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी लोक, कारण माहिती असते, पूर्वी लोक त्या गावातला म्हणजे सरपंच असेल किंवा तालुक्याचा आमदार असेल त्याच्याकडे लोक आपल्या समस्या घेऊन जायचे.
लक्षात घ्या, आपला विश्वास होता की हा माणूस आपल्याला न्याय देईल. ही 30-40 वर्षापूर्वी मी पाहिलेली गोष्ट. गावातलं भांडण झालं, पोलीस पाटील, सरपंच ही मंडळी जागेवर थोडंसं समजूतदारीपणे सांगायचे. कोर्टापर्यंत जायचे, दुश्मनी वाट कोर्टात न्याय कोर्टातच माहीत करायचे. पण समजूतदारपणा असेल, त्या माणसावर विश्वास असेल, तो न्यायबुद्धीच त्याची साबित आहे. हा त्या समोरच्या माणसाला, दोघा पीडितांना जर विश्वास असेल आणि त्याचं समाधान होत असेल, या गोष्टी करायच्या. आज कोणत्याही आमदाराकडे लोक सहसा जात नाही. 100-200 जे पोरं राहतात त्यांची मौज मजा असते. त्यांना खाणं बघा, त्यांनी सांगितलं म्हणून तरी किती खर्च केला दारूवर आणि किती बाकीच्या गोष्टीवर. अशा पद्धतीने जेव्हा ते घडतं, मग लोक कुठे गेले, गर्दी कुठं करतात माहिती लोक. आता प्रदीप मिश्रा त्यात प्रवचनाला, आणि ते प्रदीप मिश्राला आणतो कोण? मग राजकारणी. म्हणजे उलट झालंय. लक्षात घ्या, शेवटचा मुद्दा का मला कंटाळा नाही. हे अतिशय महत्वाचं आहे. आपण कार्यकर्ता म्हणून समाजात जेव्हा कारण काय त्याचे उपाय काय बघायचे आपल्याला. ही कारण आहेत, ठरव केली सगळी नाही, पुष्कळ आहे. समाज व्यापक परिप्रेक्ष्य समाजाचं, त्याचा आपण एवढा सूत्रात बसवलंय. पराकुटीचे शेजारी माणसं जोडून जातात. जाती धर्माचे असले सहसा ती एकत्र येत नाही, खरं जातीचे येत नाही. हे का घडलं? उच्च नीतीची भावना वाढीस लावली आहे. तिसरं धर्मसापेक्ष राजकारण आहे. जर निरपेक्ष पाहिजे होतं ते धर्मसापेक्ष आहे. म्हणजे तिकीट कोणाला द्यायचं, कोणत्या मुलाला किती लोक आहेत, ही सगळी गोळा करायची चालली द्यायची. त्यांना काही घेण्याचं दुष्काळ पडला, म्हणजे शिक्षणाचे हालापेष्ट आहे, इथं महिलांवर अत्याचार आहे, इथं प्यायला पाणी नाही. राष्ट्रपती किती दिवसांनी पाणी येतं? 15 दिवस. काही भागात जीवन मराठवाड्याची टोटल परिस्थिती अशी आहे. सगळ्यात जास्त पाण्याच्या पिण्याची टंचाई माहिती आहे तुम्हाला मराठवाड्यात आहे, माहीत असू द्या. ठळक बातम्या आहेत त्या. नाशिकला पाऊस पडला का मग जायकट पाणी. मगाच मॅडम सांगतो तुमच्याकडे पाऊस पडला का मग खरं आहे ते. गेल्या वर्षी आमच्याकडे पाऊस कमी झाला, त्याच्यावर भांडणं. नगरचे लोक भांडायला, मराठवाड्यात लोक आमच्याशी भांडणार नाही, मग कापड टाकलं पळायला. हे प्रश्न कोणी सोडवायचे? हेच लक्षात घ्या. हे धर्मसापेक्ष राजकारणात त्यांचं सगळं तिकडे लक्ष आहे. राज्यकर्त्यांनी सोडून दिलेली समाज बारीक बारीक गोष्टी सुद्धा दुर्लक्ष करतात. म्हणजे लग्न प्रथेमुळे कर्जबाजारीपणाचे एक प्रमुख कारण आहे. लक्षात घ्या, विवाह ही आपल्याकडची विवाह पद्धती एखाद्या कुटुंबाला कर्जबाजी करण्याचं प्रमुख कारण आहे. शेतकरी आत्महत्या जे करतात ना, त्यांच्या घरात जर तुम्ही तपासून कुठल्याही त्याच्या कर्जाचा आकडा बघितला ना, मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज हे आम्ही शोधलेले. मराठवाड्यात 70 लोकांच्या घरी गेलो. एका मुलाने सांगितलं आपल्याला की माझ्या बापाने आत्महत्या केली. किती कर्ज होतं? 60,000 रुपये. त्याला आमच्या एका शिक्षकाला ₹1,00,000 पगार आहे महिन्याला. त्याला 60,000 रुपये भेटणार नाही असं वाटलंच कसं? बरं, त्याच्याकडे जमीन होती 20 एकर, त्याने 1 एकर विकली असती. हेही केलं नाही त्याने, जीव दिला. तर त्याच्या मुलाला विचारलं, कळली का? त्यांना सांगतो तुम्हाला. मुलगा काय म्हणाला माहिती? वाईट वाटतं मला. तो मुलगा असं म्हणाला, सर तसं नाही म्हणाला. आमच्याकडे 60,000 रुपये भेटण्याची ताकद होती. मी वडिलांना सांगत होतो, जाऊ नका, आपण हे वर्ष जाऊ द्या, दुसरं वर्ष जाऊ द्या, व्याज वाढेल, नाही झालं तर आपण थोडी जमीन विकू. वडील म्हणाले त्याला, आणखी किती वेळ आवड करून घ्यायची? लोक म्हणजे बापाची जमीन विकून पोट पडलं, मजा केली. बघा माणसं कशी, खरं ते अज्ञान आहे. तो जर आमच्यासारखा हुशार असता, 10 एकर विकले असते, शहरात प्लॉट घेतला असता, 2 वर्षात दुप्पट पैसे झाले असते. पण बापाची जमीन विकायची नाही ना, जीव द्यायचं पण ते करायचं नाही. हे लक्षात ठेवा. मग त्या मुलाने सांगितलं, म्हटलं अजून काय झालं? म्हणजे सर माझे वडील कुठल्याही कार्यक्रमाला गेले, ते लोक तुच्छतेने बघायचे,
गंध सुद्धा लावायचे नाही, टोपी घालायची नाही, पंक्तीत सुद्धा बस म्हणायची नाही जेवायला. प्रतिष्ठा पोटी जगण्यासाठी जे काही लागतं माणसाला, नुसतं आनंद नाही लागत, स्तुती लागते, मानपान लागतं, कौतुक लागतं, आनंद मिळावा. या गोष्टीपासून माणसं वंचित झाली. आपण हे प्रश्न आहे, राज्यकर्त्यांना वाटत नाही का सोडवायचे? हे समाज परिवर्तन पसंत नाही का? लग्न प्रक्रियेमध्ये या गोष्टी घडतात, दशक्रिया विधीमध्ये या गोष्टी घडतात, दाखील भूताने ठरवलेल्या महिलांना गावाच्या बाहेर काढलं जातं, ठार मारलं जातं. हे समाज परिवर्तन पसंत नाही घ्यायचे. ही राज्यकर्त्यांनी सोडून दिलेली भूमिका आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून समाज अंधश्रद्धेतून बाहेर येत नाही. शिक्षण झालं, राजकारण झालं, प्रसार माध्यमांनी हे टोकाने लावून टाकायला पाहिजे. खरं अजिबात विसरून जात होतं. गेल्या वर्षी त्या एका आध्यात्मिक बुवाच्या, तथाकथित आध्यात्मिक बुवाला महाराष्ट्र भूषण दिले गेले. चंद्राची झाली, बरवणार तो कार्यक्रम झाला. शासनाचे, राजकारणातले सगळे मुख्यमंत्री असं सगळे तिथे होते. पाण्यापासून लोक तर पडून गेले, 14 लोकांचा जीव गेला. त्याला 1 वर्ष झालं. 1 वर्षानंतर त्या कुठल्याही माणसावर कारवाई झाली नाही. ज्याच्यासाठी ज्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार केला त्याने परत त्याच्या गावासाठी लागले. मुख्यमंत्री हजर होते. त्यांनी वर्षभरात काय केलं कोणी विचारलं नाही. समाजाला जाग करायचं कुणी, हे टाळण्यासाठी कुणी प्रयत्न करायचे. शिक्षणातून माणसं घडत नाही, राजकारणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, प्रसार माध्यमामध्ये जाऊन घडत नाही. अंधश्रद्धा भोगायची नाही तर दुसरं काय होईल समाजाचं? आणि म्हणून हा व्यापक प्रश्न एकट्याचा राहत नाही, त्याच्यासाठी सांगणार. त्याच्यासाठी व्यापकपणे काम उभं करावं लागतं. त्याच्यासाठीच प्रशिक्षण घ्यायचं. समाज व्यापक भूमिका, उपाय काय? पडकार सांग, जेवण आले काय? नाही ना, काही पासात उपाय थोडक्यात सांगतो, म्हणजे 75 आपल्याला. आता हे सगळं झालं हो, रडायचं नुसतं. 35 वर्षांमध्ये संघटनेने मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दूर करण्याचं, कायमचं बंद करण्याचं, 2 कायदे करण्याचं काम केलेलं आहे. छटा की आपली संघटना, हे सगळे कार्यकर्ते कोणाला पैसे दिले का? मला तुम्ही पैसे दिले किती यायचे? आम्ही आमच्या पैसे नाही. अशीच माणसं समाज चालवतात, ध्यानात ठेवा. म्हणून तुम्ही फार मोठं काम करताय. तुम्ही या देशाचे अतिशय सन्माननीय व्यक्ती आहात, कारण या देशाच्या घटनेचं पालन तुम्ही करता. या संतांचा, समाज सुधारकांचा, कृतीशील विचाराचा भक्कम वारसा तुम्ही पुढे नेता. स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या क्षमतेने, स्वतःच्या कौशल्याने. फक्त ती विकसित करायची म्हणून प्रशिक्षण घ्यायचं. माझं पाठ जरा मोठं वाटतं, पुन्हा सांग पाठ नाही करणार, तुमच्या समोर सांगतो की कार्यकर्ता म्हणून काय करायचं, या संघटनेत काय यायचं, मला काय फायदा होणार याचा विचार आपण करावा. मी मगाच सांगितलं की 35 वर्षांमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून केला, एवढीच वाईट घटना घडलेली आपल्या दृष्टीने. बाकी सगळ्या आघाड्यावर आपण यशस्वी असू द्या. अंधश्रद्धा वाढू द्या, आम्ही समोर देतात कमी करायला, त्याच्याबद्दल जनजागृती करायला, कायमच्या बंद करायला. शेंद्राला जत्रा आहे, शेंद्रा माहिती रामराव बातमी दिली. हे सगळं लक्षात घ्यायचं ना, कार्यकर्त्यांनी बारीक बारीक लक्षात घ्यायचं. तिथं गळ खेळले जातात नाही की आपण तिथं कार्यक्रम घेतले, आम्हाला टोचून घेतले, गळ सांगितलं त्यांना काय होतं, थांबवलं. अनेक ठिकाणी माझ्या गावात मी थांबवलं. राम दैवते जत्रा होती, कुशल महिलांच्या, खास करून महिलांच्या प्रचारात येतो. त्या लोकांना त्याच्या भरूनामध्ये सार्वजनिक रस्त्यावर गडबडाला पडायचे पाहिजे. आजही काही ठिकाणी चालू, पण आम्ही अनेक ठिकाणी थांबवतो. की यश आपल्याला म्हणून आपल्याला माहित पाहिजे हे यश आम्ही कसं मिळवलं, कसे उपाय शोधले. आपल्याला थोडी इतिहास विचार करायचा. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये 12व्या शतकामध्ये, 13व्या शतकामध्ये रॉजर बेकनचं नाव ऐकलं. हा धर्मगुरू होता.
रॉजर बेकन नावाचा धर्मगुरू होता, तो ख्रिश्चन धर्मगुरू होता, पण तो त्या धर्माच्या विरोधात होता. बघा आपल्याकडं एखादा भगत हिंदू जर सगळं ढोंग आहे, आम्ही करतो ते ढोंग आहे, असं जर सद्बुद्धी ते झाली, मला नाही वाटत एवढी त्याचा ताकद. तो राजर बेकन अमुक एका धर्माचा होता, तरी सांगितल्या धर्माची तत्व बरी चुकीची आहे आणि तो धर्माच्या विरोधात बोलतो, म्हणून त्याला 20 वर्ष केली. ही कुठल्या शब्दाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, 13व्या शब्दात. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते संपूर्ण समाज जीवन भारताचं पूर्णपणे विस्कळीत झालेलं. मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेच्या गर्तेत समाज सापडलेला होता. तिथं अनेक राजवटींनी राज्य केलं, सतत युद्ध, सतत दुष्काळ, तिथला समाज दिसला होता, मानसिक शारीरिक सगळ्या दृष्टीने. अशा काळामध्ये आपल्या संतांनी, संत बसवेश्वर 11व्या शतकात लक्षात घ्या, की माहीत पाहिजे आपल्याला कार्यकर्त्यांना, त्यानंतर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, त्या कालावधीची संत मंडळी यांनी समाजाला स्थिर करण्याचा प्रयत्न केला. अहो ती माणसं होती, त्यांच्याकडून चुका झाल्या असतील, पण त्यांनी चांगलं सांगितलं जे आजही जिवंत आहे. म्हणजे वाळवंटातल्या गाढवाला पाणी पाजणारा आमचा संत एकनाथ हा मानवतेचा केवढा मोठा विचार आहे. प्राण्याला सुद्धा जीव आहे माझ्यासारखा, तोही वाचला पाहिजे हे सांगणारी मंडळी, आणि म्हणून एकमेकावर प्रेम करा हा संदेश देणारा काम होतं. जेव्हा समाज हटला होता मनाने, त्या काळात रॉजर बेकनने पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये धर्मविरोधी, त्याच्या पुढे ब्रुनो नावाचा एक शास्त्रज्ञ आला. ब्रुनोने काय सांगितलं, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की दिवसा प्रकाश मिळावा म्हणून आकाशातल्या बाप्पाने सूर्याची रचना केलेली, रात्री शीतल चांदणे मिळावं म्हणून आकाशातल्या बाप्पानेच चंद्राची रचना केलेली, आणि हे दोन्ही पृथ्वीभोवती फिरतात. आजही नव्या करारात आहे. ब्रुनोने सांगितलं की तसं नाहीये, की पृथ्वी सेंटर नाहीये, सूर्य सेंटर, सूर्यभोवती सेंटर. हा धर्माच्या विरोधात बोलतो म्हणून पाखंडी आहे, खोटारडा आहे. भर चौकात कामाला जाळून मारतो. ब्रुनो मी तुम्हाला अंधश्रद्धेवरचे उपाय कसे पुढे आले सांग, सोपं नाहीये. त्याच्या पुढे गॅलिलिओ 1609 मध्ये गॅलिलिओ दुर्बीण शोधली. त्याने असं लांबची वस्तू जवळ दाखवली, त्याने हळून दुर्बीण चंद्राकडे दाखवली. चंद्रामध्ये खड्डे माती खडक दिसते, तो म्हणे बघा ते चंद्र. पण बायबलमध्ये काय लिहिलेले, धर्मग्रंथाचा आदेश काय, आपल्या यात गेलं चंद्रावर माहिती कधी गेलं, 23 ऑगस्ट 2023 आपले यात चंद्रावर होतं, आपले पंतप्रधान त्याची सदरी पाहिलं. शोधून लावला, कष्टपुरी घेतले, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी घेतले. भारताच्या चंद्रयानाबद्दल बोलतो मी, तिथं कोण पाहिलं ते सांगायला माहिती, यांनी राजकारण, ज्यांनी कष्ट घेतले 6 मिनिट ऐकलं का ते मुलाखत, हे तुम्हाला मुलांना सांगायला पाहिजे काय करता. पंतप्रधान कोण याच्याशी आपल्याला काही गेलं नाही. खुर्ची महत्वाची, या देशाचं जबाबदारीचं पद म्हणून काम काय त्याच्या पक्षाच्या बाजूचे आव्हान असे आपण, पण जो ज्या देशाची घटना पाळत नाही, त्या माणसाला न्याय मिळत नाही, हे न्यायाच्या विचाराने 6 महिने ती माणसं सांगत होती आणि घरी सुद्धा गेली. आमचं सगळं खाणं पिणं राहणं येत होतं. तुम्ही 2 दिवस घरी गेले तुमच्या बायका करून प्रणाम पाहून वाटत. त्या शास्त्रज्ञांनी शोध लावून ते चांद्रयान केलं. ते चंद्र कसा दिसतोय गॅलिलिओने सांगितलं 1609 मध्ये दुर्बिणीची सहाय्याने. त्यालाच अंधाऱ्या कोठडीत ठेवलं. विज्ञान जेव्हा जसं पुढे आलं तसा धर्मात सांगितली तत्व मागे मागे पडली, संघर्ष झाला जो भारतामध्ये कधीच झाला नाही. आज होऊ पाहतोय आपल्या माध्यमातून, तरी आपण बदमाश त्याच्या गोष्टी कळलं का. आपली लढाई काय माहिती ना, आपल्याला हा वारसा आहे पाश्चिमात्य लोकांचा का असेल. आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन कधी विकसित झाला तर नव्हता का तो. मी मग सांगितलं तुम्हाला, 900 कन्या पुत्र होती तर का करण्याला लागली पती, हे कोणी सांगितलं. अरे हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, संत तुकारामांनी सांगितलेला 16व्या शतकात 17व्या शतकात.
महाराष्ट्रातल्या लोकांनी का पाळला नाही तो? अजूनही तुकाराम म्हणजे वैकुंठाला गेले म्हणजे विमान आलं, त्याच्या अगोदर कोणी गेलं नव्हतं, त्याच्यानंतर अजूनही कोणी गेलं नाही. विमान नक्की कुठे गेलं? ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या त्यांनी सांगितली त्याच्याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोन का लावत नाही आपण? म्हणून अंधश्रद्धा. बरोबर झालं माझं बोलू तुम्हाला चमत्कार करायला एखादा लक्षात घ्या. उपाय सांगतो तुम्हाला. पुढे भारतामध्ये इंग्रज आले, इंग्रजांनी रेल्वे आणली, तारयंत्र आणली, जहाज बनवली, वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला त्यांनी. पण त्यांनी निस्वार्थी होते. त्यांनी यांना सांगितलं हा एवढं त्यांना शांतते करायचे लोक, त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना काम करायचं होतं. आणि म्हणून दुसऱ्या बाजूला एका बाजूला इंग्रजांनी आलेला उपरा ठरला आपल्या दृष्टीने. वैज्ञानिक दृष्टिकोन या देशामध्ये उपरा आहे आजही, लक्षात ठेवा. म्हणून तो जाणीवपूर्वक राज्यघटनेमध्ये घटनाकारांनी टाकलेला आहे, समाविष्ट केलेला आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये घातलेला आहे. तरी शिक्षण व्यवस्था म्हणून माझं रडणं दुखणं असे शिक्षण व्यवस्थेत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित का झाला नाही? नंतर या अंधश्रद्धा दिसतेच नसते आपल्याला एवढ्या. म्हणून पुढच्या पिढीला तरी जागृत करा, त्याच्यासाठी आपण काय करतो चांगलं शिक्षण. दुसरा भाग असा आहे या देशामध्ये सरंजामशाही. सरंजामशाही म्हणजे दुसऱ्या प्रकारची हुकुमशाही. तिथे सगळे एक मालक आणि बाकीचे गुलाम. सरंजामशाही माहिती फॅसिस्ट आता आहे, फॅसिस्टशाही. आणि दुसरं म्हणजे या देशातल्या सामान्य माणसाला ज्ञान मिळण्याचा मार्ग उघडा. ज्ञान एका ठराविक लोकांच्या हातात, ज्ञान सत्ता. या मुलगी सांगते तेच बरोबर, ते सांगते याला गंगावा, याची शेपू वाकडी आहे हो वाकडी, हा मूर्त पाळा हो पाळा, किराणामध्ये भाजी कापू नका नाही कापायची, हे त्यांनी सांगायचं ना काय ऐकायचं. म्हणून आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला नाही. काय विकसित झालं माहिती का तुम्हाला? कुठले सांस्कृतिक कार्यक्रम विकसित झाले जे अंधश्रद्धेकडे घेऊन जातात आजही सांगतात. म्हणजे त्याचं व्यापारीकरण केलं गेलं. मला एक महिना सांगा की त्या ठिकाणी एका महिन्यामध्ये असा कोणताही उत्सव नाही, सण नाही की तिथं गाणं असा बडेजाव केला जात नाही, ढोल ताशे वाजवले जात नाही. येस, प्रत्येक महिन्यामध्ये आज कार्यक्रम चालू आहे, डीजे लावलेला आहे. डीजे माहिती का आज काय? रामनवमी. आपल्याला ज्याने राम पाळायचं त्याने पाळावा, मला पाळायचं तर मी पाळेन. हा वैयक्तिक भाग, वैयक्तिक श्रद्धेचा भाग, धर्मश्रद्धेचा भाग तुमचा सामुदायिक कसं काय झाला? बरं झाला, चांगली गोष्ट आहे. एका समुदायानं पाळा त्याला आपलं विरोध नाही. पण त्याचं हे सगळं कसं काय? प्रत्येक धर्मामध्ये आपण एका धर्माबद्दल नाही, हे व्यापारीकरण आहे. त्याच्या पाठीमागं सगळी अर्थव्यवस्था आहे, लक्षात घ्या. सगळी अर्थव्यवस्था. मला काल एक आमच्या घरात बाई आली, त्या बाई आल्या, सर म्हणजे मी काल कार्यक्रमात होते. म्हटलं मी होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 1.5 लाखाचा डीजे लावला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला 1.5 लाखाचा डीजे. आणि माझ्या अनेक माय बहिणी घरकाम करायला 4-5 हजारात मिळणार घरकाम करायला. ही विषमता कशी कोणी निर्माण केली हे बोलायचं नाही का? 5,000-6,000वर लोकांच्या घरात दिवसभर काम करायचे. लोकांच्या घरात स्वातंत्र्य नाही. तिथं घटनेमध्ये स्वातंत्र्य शब्द आहे, पण त्या घरातली भाजीला घ्यायची स्वातंत्र्य आहे का? मागायची तरी अधिकार आहे तेवढा? कुठे आहे तुमचं स्वातंत्र्य? आणि इकडं आम्ही त्या बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. शंगरवार व्यसन नाकारलेले काय दिसलं मला? हे बोलावं लागेल कार्यकर्त्याला, कोणाचे असो. 1.5 लाखाचा डीजे कसा पडतो आम्हाला? हे प्रत्येक महिन्याला आहे, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये येऊ घातले.
त्याला व्यापारीकरण, याला सगळं आर्थिक याच्यामध्ये गुंडाळलं. लोकांचं शोषण होतं, आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक. कसा विकास होईल आमचा? विकासाच्या गोष्टी करतात. तिथं घरात कुटुंबात आमचं सगळं शोषण चाललंय सगळ्या प्रकारचं. आलं का त्यात? आणि तिसरं व्यापारीकरण झालं, दुसरं बाजारीकरण म्हणजे धंदा सगळ्यांचा धंदा झाला. निसर्गाला ओरबडून पाना पुढं आणायची. प्रत्येक सण उत्सवामध्ये निसर्गाशिवाय ओरबड्याशिवाय होत नाही. लक्षात घ्या, मुलांना सांगायचे 10 रात्री 10 नंतर डीजे लावायचा नाही किंवा वाजवायचा नाही मोठ्या आवाजात. ही बंदी का नाही? त्याच्यावर शक्कल काय लढत माहिती का मंडळी? साऊंड प्रूफ मोठमोठे नवरात्रामध्ये, आणि त्याच्यात मुलं मुली मस्त नसतात, बाहेर आवाज सुद्धा नाही. आहे की नाही हुशार म्हणजे? आहे की नाही हुशार? कायद्यापेक्षा साऊंड प्रूफ बाजारीकरण त्याला तिथं पैसे त्यांचाच पैसा घ्यायचा. तुम्हाला नाचायचं आहे ना, 100 रुपये इतर वेळ तुम्ही 1000 रुपये द्या, मंडप करायचं. तिसरं त्याच्या पाठीमागं असलेलं विकृतीकरण. बघा मी तुम्हाला सांगतो, हा बाजार काय चाललाय, हा थांबायचे उपाय मी सांगितले पाहिजे. विकृतीकरण झालंय या संस्कृतीचं, त्याचं बाजारीकरण झालंय, त्याचं विकृतीकरण झालं, व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण, शेवटचं म्हणजे त्याचं राजकारण. हे सगळं राजकारणाशी विकृतीकरणामध्ये समजा तुम्हाला एक सत्यनारायण करायचं सार्वजनिक ठिकाणी, तुम्ही काय करू, आपल्या घरी सत्यनारायण करायचा, काढा पैसे, त्याने दिले नाही त्याला बोलत नाही. सप्त्यामध्ये वर्गणी आज सप्त्याचं बरं झालं, गावागावात सप्ते आज तुमच्या मला कार्यकर्ते म्हणजे विनंती करतो, तुम्ही कुठल्या गावाचा लोक वर्गणी कशासाठी काढतात? एवढं लोक वर्गणी कशासाठी काढली जाते? 3 गोष्टींसाठी माझ्या मते. एक सप्ताह किंवा समजा कुठल्या धर्माचा कार्यक्रम असेल त्याच्यासाठी, धार्मिक सामुदायिक कार्यक्रमासाठी वर्गणी. तिसरं मशिदीचा जीर्णोद्धार, गुरुद्वाराचा जीर्णोद्धार, नवीन मंदिर बांधायचं आहे त्याच्यासाठी पैसे. आणि तिसरं बघा, पहिलं मी काय सांगितलं, सप्ताह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्गणी काढायची. ते मशिदीसाठी सुद्धा बरं का, त्यांच्यावर काय तो लिहितो ना, काय म्हणतात, रूस म्हणजे एका धर्मासाठी ते बोलायचं आपण संतुलित म्हणून काय घ्यायची नाही, ते आहे ते शोधायचे आपण, ते बोलायचे आपण अतिशय शांतपणे. आपण आपली मर्यादा ओळखायची नाही. म्हणजे धर्माचं व्यापारीकरण झालं, सणासुदींचं, त्याचं बाजारीकरण झालं, त्याचं विकृतीकरण झालं, त्याचं शेवटी राजकारण. आजही राजकारण मग सांगितलं तुम्हाला, प्रतिपिसर तुम्ही आणलं. अध्यात्माच्या नावाखाली जो माणूस अशा प्रकारचं प्रवचन करतो त्याला कोणी आणलं? नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, देरशास्त्र कोणी आणलं? त्याला प्रश्न विचारला, दम दिला त्या माणसाला. यांना मी तिथं हजर होतो, मीच पत्र लिहिलं त्यांना घेऊन पत्र द्यायला गेलं तर तो पत्रच काय सांगितलं त्यांना म्हणत जावं, तिथं आपली ताकद कमी, आपण जायचं नाही. मारून टाकतील ना, मॅडम म्हटलं त्यांना कोणी कार्यकर्त्यांना घराच्या बाहेर पडायचं नाही, जायचं नाही तिथं. आपलं काम केलं आपण कायदेशीर. पोलिसांचं काम करतील, पुढं काय करायचं? आपल्या मर्यादा अपेक्षा. अहो आम्हाला उद्या मिळेल तर कोण रडणार नाही आमच्यासाठी. बायका बोलतो 2 दिवस रडलं विसरून जाते. हे जाणं घ्या कार्यकर्त्याच्या मर्यादा. पण आपण घाबरून नाही जायचं. आपण आपली बाजू विधायक पद्धतीनं, कृतीशील पद्धतीनं, कायद्याच्या चौकटीत मांडायचीच. इथपर्यंत आपण थांबू. पंचसूत्री पुढे पाहू. त्याच्या दुपारच्या सत्रामध्ये चमत्कार सर करते, शाळेसर करते. पंचसूत्री महत्वाची. शाखा कार्यकारी कशी, शाखा कशी चालते थोडक्यात सांगितलं. तुमच्याबद्दल मला आपल्याला पाहिजे प्रश्न. जेवढ्याशिवाय पुढे जाऊ. धन्यवाद.